काय गरज आहे हे सगळं करायची? अरे बापरे, हे असलं पुरुषांसारखं? बापरे, हे केलं मग माझ्या स्किनला काही तर प्रॉब्लेम येणार नाही ना? किंवा हे केल्यानंतर माझ्या केसांची जी जातकुळी आहे ते तर बदलणार नाही ना? किंवा माझे पुरुषांसारखे दाट केस तर येणार नाहीत? हे केल्यानंतर मला दाढी मिशा तर येणार नाहीत? खूप असे असंख्य प्रश्न आपल्या मनात असतात, तर त्याचीच उत्तरं मी आज व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आली आहे. सो तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारा डिटेल व्हिडिओ, लॉंग व्हिडिओ आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेला आहे. सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की बघा. खरंच खूप युजफुल व्हिडिओ आहे. तुम्हाला नक्की आवडेल. तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत देखील नक्की शेअर करा. व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. नक्की चेकआउट करा. तर रेडी होऊन आता मी चालली कुठं, तर काल होता मदर्स डे. आता हा कालचा ब्लॉग आहे. तर काल मदर्स डे होता, काहीतरी सेलिब्रेट करावं म्हणून आम्ही देखील छान रेडी झालो होतो आणि आम्ही चाललो होतो मस्त असं लंचसाठी. तसं तर रोजच मदर्स डे असतो, पण एखादा दिवस स्पेशल सेलिब्रेट करायला काही हरकत नाही. तर आम्ही आज गेलो होतो लंचसाठी. तर घेऊन गेले होते, पण जे लोकेशन होतं तर ते माझे सजेशन होती. तर आम्ही गेलो होतो राम भवनला. आमच्या आई हार्डकोर राम भक्त आहेत, त्याच्यामुळे ही प्लेस आम्हाला योग्य वाटली आजच्या सेलिब्रेशनसाठी. थोडंसं वेटिंग होतं, पण आमचा नंबर लगेच लागला आणि गेल्या गेल्या सुंदर अशी प्रभू रामांची मूर्ती बघितली आणि सगळा थकवा दूर झाला. असं वाटत होतं खरंच अयोध्येत आलोय की काय. काय सुंदर मूर्ती होती आणि नावाप्रमाणेच हे हॉटेल देखील तसंच होतं. राम भवन अक्षरशः पूर्ण सगळी रामायणाची थीम होती. आणि नुसतंच अँबियन्स छान नव्हतं, तर पूर्ण वेळ इथं कंटिन्यू रामनामाचा जप देखील चालू होता. त्यामुळं असं वाटत होतं की एका छान सात्विक ठिकाणी आपण जेवायला आलोय. गर्दी तर तुम्ही बघूच शकताय, पण इथं आल्यानंतर अजिबात वेट करायला लागलं नाही. लगेच एक 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 पदार्थ असे ताटात येत गेले आणि सगळ्यात हिरो आजचा होता तो म्हणजे आमरस. याच्यासाठीच खास आम्ही इकडे आलो होतो आणि तुम्ही बघू शकताय पूर्ण गच्च थाळी भरलेली आहे. एवढे पदार्थ बघून आधीच तोंडाला पाणी सुटलं होतं आणि जेवण खरंच खूप छान होतं. आईंनी देखील खूप एन्जॉय केला कालचा दिवस. सो तुम्ही देखील पुण्यातले किंवा कर्वेनगर कोथरूडच्या आसपासचे असाल तर या ठिकाणाला नक्कीच भेट द्या. खरंच वर्थ इट आहे. त्यानंतर मस्त असा लंच केला आणि असा होता कालचा आमचा मदर्स डेचा दिवस. तुम्ही काय केलं मला नक्की कमेंट करून सांगा. भेटू नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.